द्वादशी आणि गुरुवार त्यामुळे सकाळीच नैवेद्य बनवून घेतला, देवाला दाखवला। 11:30ला मुलं शाळेतनं आली। श्री खूप खुश होता कारण त्याला नवीन सायकल मिळालेली। संध्याकाळी त्याला थोडं फिरवून आणलं। त्यानंतर इथं मी लोणच्याची तयारी करून ठेवली होती। 1 तासभर लिंबू पाण्यात ठेवले होते आणि ते आता काढून घेतले आणि नंतर पाणी उकळल्यावर फक्त 2 मिनिटांसाठी त्यामध्ये टाकले आणि लगेचच काढून घेतले, गार करायला ठेवून दिले। मसाल्यासाठी इथं मेथीदाणा आणि मोहरी भाजून घेतली, गार झाल्यानंतर बारीक करून घेतली। लिंबू सुद्धा सगळे पुसून घेतले। आता इकडे मी मोहरीचं तेल वापरते प्रत्येक लोणच्यामध्ये। तर तेल गरम केलं आणि थोडंसं गार झाल्यानंतर मग यामध्ये मोहरी आणि कलोंजी आणि 1 चमचा हिंग घातला आणि 2 चमचे मोठे मी इथं तिखट घातलं आहे, हळद घातली कारण हे लिंबूचं लोणचं जे आहे ते तिखट बनवते आहे, त्यामुळे मी साखर वगैरे काही घातली नाही। आता लिंबू चिरायला आमच्या आहोनी मदत केली। नंतर एका मोठ्या कढईत मी हे घेतलं म्हणजे मिक्स करायला व्यवस्थित येईल आणि मीठ घातलं आणि बनवलेली फोडणी, त्यानंतर बारीक केलेला मसाला घातला। 2 दिवस ही बरणी थोडी उन्हात ठेवायची आणि मग लोणचं खायला तयार। बाय।